ओरिजिनल आहेत काय ते सीट कवर्स दाखवलेत आपल्याला, बरेच दाखवले. फायनली रोड हॅज बीन क्रॉस. भरपूर रोडमध्ये भरपूर ट्रॉफिक भेटते, जपून जरा. आणि इथे बघा रेंज रॉवर. सो हे वस्तू गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्रँड न्यू अपडेट. आय विल शो यू माय न्यू कार. अँड आज आपण तिला चालवलेत आपले कस्टमायझेशन करायला. जसं काही इथे लेदर रॅपिंग करायचं आहे, गाडीच्या हेडलॅम्प्स त्यांना अपग्रेड करायचं आहे, स्टेअरिंग व्हीलला लेदरिंग करायची आहे, आणि थोडंसं नॉर्मलचं स्पॉयलर वगैरे. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण कस्टमायझेशन करायला चालवल्यात. तर लेट्स सी, मी तुम्हाला तिथं भेटतो खारघरमध्ये. गाडीमधला पहिले काय काय सामान असेल ते सर्व आपण काढून टाकू. म्हणजे स्कॉडाने आपल्याला ॲसेसरीज दिलेल्या आहे बहुतेक. तर चावीला जो इथे हे येतो, एक मिनटं, हे बघा इथे जो चावीला लेदर येतो, तो लेदर रॅपिंग करायचं चावीला पण, म्हणजे कवर जस्ट लाईक. आणि मागे बॅक रूमध्ये बूटवेसमध्ये आपल्याला स्कॉडाने बरेच गिफ्टेड दिले आहेत. ते गिफ्टेड पण काढून टाकू आपण. कॉज गाडी तिथे आपण काम करताना सर्व चेकअप होईल. सो लेट्स सी, लेट्स गो, कम ऑन गाइज, कम ऑन, लेट्स गो बूम. ओके, लेट्स सी आपल्याला काय काय दिलं आहे त्यामध्ये. बघा, स्कॉडाने एक परफ्यूम दिला आहे. याच्यामध्ये एक मड फ्लग आहेत जे की आपल्याला टाकायला लागणार आहे. इथे पण परफ्यूम दिला आहे, इथे फर्स्ट एड दिला आहे. अच्छा, इथे स्टॅपनी वगैरे दिले. याच्यात मी स्प्रे राईट, हे मी ठेवलं आहे ॲक्च्युली, रॅट वगैरे नको जाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मे बी शॅम्पूज वगैरे आहेत. ओके, शॅम्पू वगैरे आहेत. आणि ती एक कवर स्कॉडाची. या टोटल वस्तू आहेत ज्या आपल्याला गाडीमधून काढून घरी जायचं आहे. सो कॉज सर्व गाडी चेकअप होईल, सो त्यामुळे लेट्स सी. गाइस, फायनली आपण खारघरमध्ये पोहोचतो. आणि आता फर्स्ट ड्रॉपासून सेकंड लास्ट ड्रॉपर्यंत इथं गाड्या कस्टमायझेशनचेच ऑप्शन आहेत भरपूर. आणि इथे बरेच गाड्या दिसतात मला, BMW वगैरे दिसतात आलेल्या. टोटल BMW आहे, थार आहे, वोल्क्सवॅगन वर्टस आहे, होंडा आहे, ॲमिनो आहे, इनोवा आहे, क्रिस्टा आहे. भरपूर गाड्या इथे दिसतात मला आलेल्या, आणि सर्व कस्टमायझेशनलाच आलेले आहेत. तर आमची गाडी घेतली त्यांनी स्पोर्ट लाईन स्कॉडा स्लाविया बनवायला. तर एकदम टॉप नॉच होणार गाडी. त्याच्यामध्ये आम्ही थोड्याशाच गोष्टी चेंज करणार आहेत. जसं काय तुम्ही बोलाल तर फ्लोरिंग करणार आहेत, मड फ्लप करणार आहेत, आणि स्पॉयलर टाकणार आहेत. परत गाड्यांना शील्ड टाकणार आहेत काचांसाठी. RTO पासिंग शील्ड आहेत, तर डोंट वरी, टेन्शन नाही येणार आपल्याला. गाडी त्यांनी पूर्ण ओपन केली. सीट कवर एअर बॅग वगैरे लावलंच ना. त्यांचं सेन्सर कसं आहे ते मला बघायला भेटलं आता फायनली जाऊन. हे बघा दाखवते मला, आपले सीट काढले गाड्यांची. तुम्ही फायनली काय आपली गाडी आली, आता इथे लावले आपण जस्ट. हे बघा इथं लावले. आता आपण पोचलो खारघर सेक्टर 17ला. आता आपल्याला मड फ्लव इथे टाकायचे आहेत मागे, इथे फ्लोरिंग टाकायची आहे, आणि स्टेअरिंगला थोडासा लॅपरिंगचा करू आपण. आणि पुढे लाईटचा करू. काय बोनट बघा, बोनट लाईटचा करू इथं काम थोडा. सो फायनली आपलं काम चालू करतो आता. आणि इकडे आतमध्ये बघायला गेलं तुम्ही तर आतमध्ये इथे लागतील खाली फ्लोरिंग लागेल, आणि मागे मड फ्लॅब लागतील. इथे आहेत थोडी कामं आहेत नॉर्मल ती करून टाकू. आता आपल्या इथे थोडीशी नाही बोललं तरी इथे सीट कवर्स दाखवलेत आपल्याला, बरेच दाखवले. हा डिसाईड करू, जर अफोर्डेबल प्राईसमध्ये भेटला तर मग घेऊन टाकू. आपली गाडी बाई कॉलाला घेतली आहे. एक सगळे वस्तू त्यांना मड फ्लॅप वगैरे देतो आता मी काढून, ते पण लावून टाकतात. जाऊ फ्रीमध्ये होते तर करू टाकू. हे बघ, स्क्रू पाहिजे का त्याला?
डायरेक्ट खोलायला घेतली, सीट वगैरे गायब केलं फटाफट फटाफट. बघा भाई गाडीमध्ये सर्वच यूज केला होता. सीट बिल्ट पण आपण टाकलं आणि इकडच्या सीट वगैरे गायब केली. RTO पास येतो भैया. ते आता सर्व केलं आतमध्ये, त्याला लेदरिंग वगैरे करतील ते. आणि थोडासा इथे विंडोजला आपण शील्ड लावून घेतले. ते बघा शील्ड आतमध्ये गेला आपला. हे बघा दिसतोय का? अरे भाई इथं BMW वगैरे सगळे तर थार BMW अख्खी ही स्टार्टिंग रॉ आहे ना इथे खारघरची. टेम्पल इस्कॉन टेम्पल पुढे आहे, इथून ती अख्खी स्टार्टिंग रॉ झाली. ती तिथपर्यंत फक्त गाड्यांचीच कस्टमायझेशन आहे. BMW पण आले, काय काय इथे सिरीज कस्टमायझेशन करते. टायर वगैरे पूर्ण चेंज करतात. आपले स्कॉडा स्लाविया पण इथं चेंज होते. सीट आपला इथं निघलाय भावा, सीट काढलाय भावांनो. एअरबॅग असते का ह्याच्या आतमध्ये? एअरबॅग आहे का? मग तो सेन्सर कसा काम करतो? भाई आपल्या गाडीचं भाई काम आतून पण घेतलं करायला, सगळा चेंज टोटल. ही बघा गाडी आपली पडतात भाई, डायरेक्ट पानं वगैरे घेऊन डायरेक्ट घसरून पडतात. आपले सीट काढले, पुढं फ्लोरिंग वगैरे चालू केलं लेदरिंगची. आणि ओरिजिनल जॅग्वारचे सीट कवर्स आपण टाकणार आहे. सीट कवर आतमध्ये ठेवलेत मे बी त्यांनी. ओरिजिनल जॅग्वारचे सीट कवर आहेत. महाग पडले आम्हाला, पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देईन जर तुम्हाला कस्टमायझेशन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला टाकायची होते इथे हेडलॅम्प टाकायचे होते लाईटच्या आतमध्ये. पण ते बोलतात का स्कॉडावाल्यांची गाडी आहे, ते आम्ही कस्टमायझेशन नाही करू शकत. तुम्हाला ऑफिशियल शोरूमलाच न्यायला लागेल ते कस्टमायझेशनला, कारण आम्ही ते खोलू नाही शकत हे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की नका खोलू, वॉरंटी वगैरे असते. तर त्यामुळं आम्ही हे नाही करत. मग लाईटीचं काम नाही करणार, बाकीचं करून टाकू. लाईटसाठी ओपन केलेला पण नाही केला, कॅन्सल केला लाईटीचा. आता शिल्ड वगैरे लागले बघा, शिल्ड वगैरे घेतले लावायला तुम्ही. ठीक आहे, एकदा लावून टाकली तर लागते, टेन्शनच नाही. ठीक आहे. आणि बाकी बघा BMW वगैरे येतात कंटिन्यू, इथे भारी भारी गाड्या येतात. तर ते चालेल काम आपलं जसं काम रेडी होईल, जसं तुला फायनल टचअप येईल तसं मी तुम्हाला बिरोल्समध्ये दाखवेन. सो स्टार्ट आहे ना, बूम. भाई साहब, आपण फायनली आता सीट कवर बघितलेत. तर त्यामध्ये आपल्याला जॅग्वारचे सीट कवर ऑफर केलेत त्यांनी. तर प्राईस थोडी कमी केले नॉर्मली, पण जॅग्वारचे भेटतात तर आपण लावून टाकू. तुम्हाला दाखवतो ओरिजिनल जॅग्वारची सीट कवर, ऑफिशियल ओरिजिनल जॅग्वारची सीट कवर आपल्याला फ्लोर रेदरिंग टाकून झाले ऑलमोस्ट. बघा इथे पण टाकले, तिथे पण टाकलेत. फिनिशिंग मस्त आहे फायनल कटमध्ये. आणि आता आपला लागतोय सीट कवर. टोटल सीटच लागते, सीट कवर नाही. गाडीमध्ये स्पेस पण जास्त वाढायला लागली. आणि आपण हे टाकलेत काचांना, बाहेरून समजतील, आतून समजणार. इथे आपण काचांना टाकलेत, लेअर टाकले ग्रीनिश स्टोनची. तुम्हाला बाहेरून बघितल्यावर समजेल टोटल. बाकी सीट कवर विथ एअरबॅग ओपन होण्यासाठी इथं आहे ऑलरेडी, ते आपण हे करू शकतो ओपन. हा ओपनच ठेवू, जेणेकरून एअरबॅग पण ओपन होईल. हे बघा, मी तुम्हाला बोलू ना ग्रीनिश दिसणार टोन तुम्हाला ती बाहेरून, ती ही अशी दिसते, एकदम प्रोफेशनल वाटते ना. आणि तिथे एक स्लावी आहे फ्लेम व्हाईट कलरमध्ये, आपली एक आर्मर स्टीलमध्ये. बल्बचा मोठा एक सीन झाला यार, ते ओपन नाही करत गाडी. ते बोलतात का तुम्हाला ऑफिसच्या शोरूमला घेऊन जायला लागेल, कॉज ओ फक भाई धारव कसली आहे, नाही लागला रे. लागला माझ्या, उचापत्या जास्त आहेत ना मला, असा हात टाकला यामध्ये. कसं मेटलचं आहे ना, त्यामुळं
खून निघाली असा. ओके, मी काय बोलतो याच्यामध्ये बल्ब वगैरे काय इन्स्टॉल नाही होत, ते कॉस्ट ते बोलतात शोरूमला तुम्हाला घेऊन जायला लागेल. कारण का आम्ही स्कॉडावाल्यांचा ऑफिशियल शोरूममध्येच बल्ब वगैरे चेंज होतो. आम्ही गाडी नाही हात लावला तेव्हा ते बोलले की आम्ही नाही करू शकत, कारण काय ते रिक्सच नाही घेते गाड्या वगैरे खोलायच्या. जर्मन इंजन आहे ना भाई, जर्मन बोलते यार हो. आणि ही कशी वाटते टोनिंग सांगा मला. थोडीशी तुम्हाला अशी एकदम ब्लॅकिश टोन वाटत असेल बाहेरून आतला थोडा दिसणार, पण आतून बाहेरचं सगळं टोटल दिसणार. आणि RTO पासिंग आहेत काचा, तर त्यामुळे काय टेन्शन नाही. हे बघा, ते बोलत 1 वर्षाची तुम्हाला वॉरंटी आहे कंपल्सरी. जर इथे काय बबल रॅप वगैरे आला तर, पण इम्पॉसिबली आहे की कधीच येत नाही. तर असं येतच नाही की BMW वगैरेंना पण आम्ही लावतो, पण अजून कधी आला नाही. हे माझ्या बघा रक्त आला. माझ्या उच्चापत्या कशा तर जास्त आहेत ना मला, त्यामुळे मी ते मेटलचं आहे त्यामध्ये हात मी अडकवला. हे मेटलचं आहे त्याच्यामध्ये माझा हात अडकला आणि खाली गेला. तर आपलं काम ऑलमोस्ट झाला इथे. मी कॅमेरा असा काढवतोय कॉज ते एक्सपोजर जर जास्त पकडतोय क्लायमेटमुळं, त्यामुळं सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ काढू. आपलं एक्सपोजर जर जास्त होतोय त्यामुळं मग सीट लगायची नाही एक्सपोजर ना जास्त होतं, त्यामुळं मग तसं कॅमेरा पकडायला लागतो. तर ऑलमोस्ट आपलं गाडीचं काम झालं आहे. आता आपण मस्त काम वगैरे केला, थोडंसं सीट वगैरे बसवतील, ते सीटवर कवर वगैरे बसून झाले. एअरबॅग सर्टिफाईड आहेत, म्हणजे एअरबॅग आहेत ना ते लागणार त्याला. तर आपण फटाफट जसं आपलं काम झाला तसं आपण निघू आणि काहीतरी खायला जाऊ. भरपूर झालं भूक लागेल. सो लेट्स सी, तुम्हाला गाडी दाखवतो. भाई दिन में कितनी गाड़ियाँ करते हो आप? हमारा कोई फिक्स नहीं है, 15 भी हो जाता है। ये आप इससे पहले आपने स्लाविया की थी क्या? यही स्कॉडा का? स्लाविया हो गया, ये क्या नाम है इसका, वर्टस. नहीं फिर इससे नहीं गाड़ी, कुशक स्कॉडा का कुशक, ये आता है बराबर. सेम ही तो है वो, सेम ही है क्या? और दूसरा कौन से किए हो आप? बस इतने दिन भर में कोई भी गाड़ी आए, BMW से लेके कोई भी गाड़ी आए. हाँ, सब कर देते हो. आपका नाम क्या है? यहाँ सब जग्गा जानते हैं, नाम जंग बहादुर. अच्छा, कोई सी भी गाड़ी आ जाए आप कर देते हो? कोई भी रहे. तो देखिए यारो, कोई भी गाड़ी आए भैया कर देते हैं. आप आए तो इनसे ही करवा के लीजिए. भागवत भवानी, ये एक लाइन में आते हैं सब. भूमि भवानी भगवती, भूमि भवानी भगवती, ये 3 शॉप को नक्की विजिट करिएगा, आएंगे तो आप. तो यार अपन फाइनली शीट कवर हैज बीन इंस्टॉल्ड. नाम बोल दो मेरा. ओके, कब से काम कर रहे हो यहाँ पे? 1 महीने से. 1 महीने से काम कर रहे हो. कौन सी गाड़ियाँ की अब तक? बहुत गाड़ी आती है. बहुत गाड़ियाँ आती है. हाँ, अच्छा मैं लगा आपसे मिलके. सेम टू यू. सो गाईज फायनली आपण गाडीमध्ये सीट कवर वगैरे लावून झालेत आणि आता वेट करतोय मागच्या बॅक रोचा सीट कवर लावायचा. तो एकदा लावून झाला की आपण निघणार काहीतरी खाण्यासाठी. बाय सीट कवर कसे वाटतात तुम्हाला सांगा. मला कसं वाटतं, मला तर मस्त वाटतं. तुम्हाला कसे वाटतं सांगा. हे बघा सीट कवर. गाडीचा ब्लॅक कलरचा हाच वांदा आहे. लगेच मागते, लगेच वॉशिंगला पण निघाला. इथं पार्किंगला गाड्या बघा किती लावल्यात. जेवढ्या गाड्या आहेत ते त्यांच्या इथं पार्किंगला लागतात. आणि इथे बघा रेंज रॉवर, जीप. भरपूर टाइम झाला. आता मला दुकान पण मला माहिती नाही. वेट. ट्रॉफिक बघा ना किती आहे. हाच प्रॉब्लेम आहे मोठा. ट्रॉफिक भरपूर असते इव्हिनिंगच्या टायमाला. रोड क्रॉसिंगला सुद्धा जागा नाही, एवढी ट्रॉफिक आहे. फायनली रोड हॅज बीन क्रॉस. भरपूर रोडमध्ये भरपूर ट्रॉफिक भेटते, जपून जरा. आमची सिलाविया आहे बघा, इकडे निघाले सिलाविया. सकोडा सिलाविया आमची फायनली मॉडिफिकेशन झाली. आता तिला वॉश वगैरे करू आणि निघू. चला बूम.
सो वी गाईज फायनली आम्ही गाडी लावली इथे साईडला. कॉज वायपरचं पाणी संपलं आहे. मी गाडीच्या पहिल्या दिवशी काय बोललेलो की हा आहे तो कूलंटचा आहे ना ऑप्शन. सॉरी हा गाईज त्या व्हिडिओसाठी. हा ऑप्शन वॉटरचा आहे, वायपरचा आहे आणि मला माहिती नव्हता. आणि तुम्ही इथं गोष्ट नोटीस केली तर तुम्हाला बघायला भेटेल Volkswagen वर्टस. Volkswagen कॉज Volkswagen इंजिन बनवते गाड्यांचं. जास्ती जास्ती करून पूर्ण आपण पाणी टाकून देऊ त्यामध्ये. ते गोल्या गाईज आपली गाडी हायवेच्या साईडला लावली आम्ही. आता आम्ही निघलो घरी. फटाफट घरी जाऊ. चला घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो मी.